सेंट ॲन्स चर्चतर्फे गुड फ्रायडे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. सजीव क्रूसाची वाट मिरवणुकीने वेधले लक्ष. फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम पार पडले. प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या पापांसाठी क्रूसावर दिलेल्या बलिदानाचे स्मरण यावेळी ख्रिस्ती बांधवांनी केले. सकाळी 6:30 वाजता सेंट झेवियर कनोसा येथून पवित्र क्रूसाची वाट या सजीव भक्ती देखाव्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिस्टर सारिका व सिस्टर रुबिना यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मिरवणूक कनोसा कॉन्व्हेंट, आग्रेसन चौक, शिवाजी पुतळा, 12 पत्थर मार्गे सेंट ॲन्स चर्चपर्यंत आली. प्रभू येशूच्या अंतिम प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या या सजीव देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सकाळी 9 वाजता सेंट ॲन्स चर्चमध्ये प्रभू येशूचे शेवटचे 7 शब्द या विषयावर विशेष प्रार्थना सभा झाली. यावेळी फादर विल्सन रॉड्रिक्स यांनी चिंतनपर प्रवचन देताना सांगितले की गुड फ्रायडे हा दिवस दुःखाचा असला तरी त्यामागे आशेचा आणि मानवतेचा संदेश दडलेला आहे. येशू ख्रिस्तांनी दिलेल्या बलिदानामुळे जगाला प्रेम, त्याग आणि क्षमेची शिकवण मिळाली आहे. यावेळी सिस्टर रोज सर, नील व फादर डेव्हिड यांनीही प्रभू येशूच्या जीवनावर आधारित भक्तिमय विचार मांडले. फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्या वतीने नकाने येथील मतिमंद मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान ख्रिश्चन धर्मात गुड फ्रायडे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. ईस्टर संडेच्या आधी येणाऱ्या या शुक्रवारी ख्रिस्ती बांधव उपवास करून आणि साधेपणाने राहून येशू ख्रिस्तांनी सहन केलेल्या वेदनांचे स्मरण करतात. दिवसभर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.